की कोणत्या पीडब्ल्यूडी कार्यालयातील हा व्हिडिओ आहे, पण सध्या सोशल मीडियावर हा खूप ट्रेंडिंग मध्ये व्हिडिओ चालू आहे. एका पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये स्वतः कॉन्ट्रॅक्टर 2,80,000 रुपयाची लाच देत आहे आणि ते एका व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहे. परंतु मी तुम्हाला ठामपणे या ठिकाणी सांगतो काय होणार आहे, की या ठिकाणी सेटलमेंट होणार, म्हणजे तुमची या ठिकाणी त्या अधिकाऱ्यावर कार्यवाही केलेली असं गव्हर्नमेंट दाखवणार. 5-6 महिने त्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं जाणार. त्यानंतर 5-6 महिन्यानंतर त्या व्यक्तीला थोडंफार लांबचं एखादं पोस्टिंग दिलं जाणार आणि त्या ठिकाणी त्याला सेवेमध्ये घेतलं जाणार. हा आपल्या देशाचा कायदा आहे. म्हणजे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला 99% सेवेतून बडतर्फ करत नाही. त्यामुळे या शासकीय अधिकाऱ्यांची मर्जी इतकी वाढलेली आहे, हे सर्रासपणे भ्रष्टाचार करतात. आज पोलीस स्टेशनमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार होतो. त्यानंतर पीडब्ल्यूडी खात असतं. कोणताही रस्ता तुम्ही बघा, रस्त्याला वरून येतात 10 कोटी रुपये, परंतु रस्त्यावर कमीत कमी 5 कोटी रुपये खर्च होतो. 5 कोटी रुपये हा दलाली मार्फत वेगवेगळ्या नेत्यांना, मंत्र्यांना किंवा शासकीय अधिकाऱ्यांना वाटले जातात. परिणामी काय होतं, 2 वर्षात रस्त्यावरती गुडघ्या इतका खड्डा पडतो आणि त्यानंतर तुम्ही प्रश्न विचारता की बाबा 1 वर्षापूर्वी हा रस्ता 10 कोटी रुपये देऊन बांधला होता, मग ह्या रस्त्यावर गुडघ्या इतका खड्डा का पडला? कारण असले भ्रष्ट अधिकारी काय करतात, की लो क्वालिटीच्या कामाला अशी 2-3 लाख रुपयाची लाच घेऊन सही करतात. असल्या नालायक अधिकाऱ्यांना नुसतं सस्पेन्शन नाही, ह्यांना भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे.